हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. झाला का चहा पाणी? आमचा झाला. तर मला एक म्हणायचं होतं आणि एक बोलायचं होतं. त्या दिवशी मी गेलते टेंभुर्णीला, म्हणजे राधा त्याच्या याच्यावर तुम्ही ऐकलंच असेल, हेडेवच्या माध्यमातून. तर विषय असा झाला की म्हणजे काहीतरी कार्यक्रम होता म्हणून मी सांगायसाठी गेली. दीक्षाचा कार्यक्रम होता. म्हणजे काय होता आता तुम्हाला सांगायलाच कळलंच. कार्यक्रम ही होता की म्हणजे आता मी एवढं नाही सांगू शकत, फक्त होता म्हणजे बड्डे होता, त्याच्यासाठी मी सांगायला गेलते. तर म्हणलं कसं आहे, आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं, बरोबर आहे का नाही. मग मी, माझी बहीण राधाताईंची बहीण, आम्ही 4-5-6 जणी आम्ही गेलो. तर पहिली सासू भांडायला लागली, तू हेड्यावच काढतीन, सगळ्या ह्याच्यातच करतीन, तुझा नवरा आहे तर तुझ्या नवऱ्याचंच काढायचं. आता माझ्या नवऱ्याचं तर काढणारच की, त्यांनी माझं आयुष्य बरबाद केलं, माझ्या लेकरांना बघत नाही, मी लहानाची मोठी केली, करते अजून कष्ट करते, त्याला मी बोलणार आणि त्याचं नाव पण काढणार आणि त्याचं सगळी डिटेल खोलणार आहे मी. काय होईल ते होईल. पण सासूचं बोलायचं, मला म्हणते लाज आहे का तुला? अगं बाई, मला लाज नाही म्हणून तर मी लेकरं जगवते. मी लाज सोडून दिली. तुम्हाला आहेत ना लाजा, तर तुम्ही धरून बसा. तर माझा दीर चांगला आहे. दीर मला म्हणतोय की वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते विचार करतात का माझ्या डोक्याला किती टेन्शन आहे? त्यांच्या लेकाची साईट धरून मला भांडायचं का? कशामुळं? की मी तिथं नांदावं, म्हणजे मी पोरीला मारायचं होतं का? आणि मी पण मारायचं होतं का? तुम्ही बघत होता डोळ्याने किती मारत होता ते. हां, आता तुम्ही म्हणसान की मारत ते सगळं नवरं, पण त्याचं मारणं वेगळं होतं. त्याने स्वतःचा हात फाडू शकतोय, आम्हाला का नाही मारू शकत? तसल्या माणसावर विश्वास तर कोण ठेवायचं आहे? स्वतःच्या घरची ठेवणार, मी कशी ठेवणार? हां, जरा मनाची नाही जनाची जरी लाज ठेवावं माणसाने त्या. हां, आणि मला म्हणतोय काय ते मावा खाते का? अरे बाबा, तुझी खानदानच आहे तसली, तू मावा खा, नाहीतर दारू पी, नाही तर जुगार कर. तुला नाही तसली काय म्हणतात ना, तुला वळण नसलेल्या माणसालाच तसलं असतं या, फेकून दिलेल्या माणसाचं. 17 वेळाच मला सांगतोय की मी चपात्याला माझी मी लाटून खातोय. अरे लाटून खा ना बाई, हो, मला काय सांगतो? मला नाही विचारत कधी की तू पुरी मोठ्या करते, कष्ट करते. हां, कधी नाही विचारत मला तू. तुला तेवढंच बरं झोमतं रे. काय तुला पटतंय बघ. तर माझं कर्तव्य होतं त्यांना सांगायचं, म्हणून मी त्यासाठी गेलते. पण त्यांनी म्हणजे डायरेक्ट मला कुत्रे म्हणले. त्या कुत्रीला घरात बोलू नको, त्या कुत्रीला चहाही करू नको. अगं मी चहा नाही, मी कॉफी पिते, कॉफी. मी चहासाठी नव्हती आलेली, कळलं का? कर्तव्य म्हणून मी सांगायला आलती. आणि कुणाची पुरगी, कुणाची नातन, कुणाचं काय. तुम्ही नाही डिमांड दिला म्हणून काय तिला काय कोण नाही काय? 17 वेळा ती मला हटकत होती, सांगत होती. तसं तर मला तुम्हाला सांगायचंच नव्हतं मला तसं. 17 वेळा म्हणतात पुरी बरे आहेत का, म्हणून आपण पण म्हणतो जाऊ दे मरू दे, आपला राग आपल्या साईडला. आपण त्यांचं लेकरं आहे ते आपल्या, त्यांचं रक्त आहे तर आपण त्यांना सांगावा. तर माझी नाही तसली फजिता करते ती. चहा काय मला मिळत नाही काय कुठं? का त्या चहा वाचून मी पडली कुठं पडीक? हां, आपल्याला तसलं बोलायचं नाही. आता बोललं ते बोलल्यात, माझी चुकी नसताना ना मला सगळे आलती म्हणून मी शांत बसली. जाऊ दे, तोंडाने तोंड कशाला वाढवायचं म्हणून मी शांत बसली. तुम्हाला वाटलं का मी भिली म्हणून? हां, मला भ्यायची गरज नाही.
आणि मी कुणाला भेणार नाही, मी कष्ट करून खाते. आणि काय त्याच्या कष्टाचं खाल्लं नाही का? कुठं त्याच्या कष्टाने, कुठं कष्ट करत होता ती? माझी आईबापाच पुरवत होती. गहू तांदूळ आली म्हणजे लेकराला दवाखाना सरकारी दवाखान्यात न्यायचा. ती काय झालं की सरकारी दवाखान्यात न्यायचा. तू बघ तुझी लायकी बघ आणि मग मला बोल. तर जाऊ दे, हेडवले मोठं व्हायला लागला तर मला फक्त त्या नवऱ्याला बोलायचं होतं, दातीच केला. त्याची लायकी नसताना तो मला म्हणतोय तसा. आणि भांडायचं नव्हतं तर ती मला भांडली. आणि एका शब्दात म्हणले असते, कुत्रे पित्रे म्हणायचा कुणी अधिकार दिला? कुणी अधिकार दिला तुम्हाला? तुमच्या दारात मी असते काय 24 तास? तेव्हा मला कुत्रे नाव पाळले. आता बोला गेलं लय आहे. कसं आहे, झाकलेली मूठ लाखाची. आणि हे सांगताय ते सांगताय ते सांगू द्या कुणी पण, मला काय करायचंय. तर चला जाऊ द्या, हेडवले मोठं व्हायला लागला. माझं काही चुकत असलं तर मला सांगा हेडवच्या माध्यमातून. सांगा कमेंटमध्ये की ताई तुझं चुकलं, ताई तू कष्ट करते. आता कष्ट केल्यावरच तुम्हाला सांगावं आणि दाखवावं असं लिहिलंय का? पण इथं तर माझ्या आईबापाची इथं गरीब आहे, तुम्ही बघताय. इथं माझी राहायची मुश्किल आहे, तरी मी लेकरं सांभाळते, आईबापा सांभाळते. आणि चला जाऊ द्या, बोललं तितकं कमीच आहे. नक्कीच पुढचा हेडो बघा. बाय.